जे मागितलं ते दिलं तू आई, पण अर्धवट. सासूबाई घरी यावं असं मला वाटत होतं, पण अशा अवस्थेत आई सासूबाई पूर्ण बऱ्या व्हायला हव्या. मला माहिती आहे तू माझी माझ्या कुटुंबाची परीक्षा घेतेस, पण मी सुद्धा थांबणार नाही. जोपर्यंत सासूबाई पूर्ण बऱ्या होत नाही तोपर्यंत माझे उपास तपास सुरूच राहणार आहे. आई, तू माझी परीक्षा घेतेस कळतंय मला, आणि मी ती पार पाडणार. माझ्या सासूबाई पूर्ण बऱ्या होईपर्यंत मी तुझा पिच्छा सोडणार नाही. मला माहिती आहे जानू, तू आजीमुळे अजूनही खूप डिस्टर्ब्ड आहेस. डोंट वरी, बघ त्यांना लवकरच बरं वाटेल. मी आहे ना इथे त्यांची काळजी घ्यायला. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, आता तू फक्त तुझा आणि आपल्या बाळाचा विचार कर. एक मिनिट. हे चॅम्प, आईला सांग ना जरा. बघ ना ती किती टेन्शन घेते. तिला अजून एक खूप टेन्शन आहे आजीचं, आणि तिने असं हे टेन्शन घेणं तिच्यासाठी आणि तुझ्यासाठी अजिबात बरोबर नाही आहे. तू सांग ना तिला. ती माझं अजिबात ऐकत नाही. काय? हे बघ जान, आपलं बाळ पण तेच म्हणतंय. हे श्याम, डोंट वरी. आता ती तुझी आणि स्वतःची पुरेपूर काळजी घे. यू डोंट वरी, रिलॅक्स. जानू, माझ्यासाठी नाही, निदान आपल्या बाळासाठी तरी ऐक प्लीज. चल जानू, आपण आपल्या रूममध्ये जाऊ. तू तिथे थोडा वेळ आराम कर. मी पण फ्रेश होतो तोपर्यंत. चल, कम ऑन, गेट अप. गुड खा. गुड गर्ल, गुड गर्ल. कम, आराम, सांभाळ ना. ये जानू, तू थोडा वेळ इथे आराम कर. आई आली की मी तुला उठवतो. हे जरा फ्रेश होऊन आलो. जानू कुठे गेली? जानू, 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 आज दरवाजा उघड. जानू, आता हे बघ, या सिस्टीमला काय झालंय? हा,
हा दरवाजा आपोआप कसं काय लॉक झाला? जानू, जानू तुला माझा आवाज येतोय का? जानू, बाबा उचला फोन, लवकर उचला. हॅलो बाबा. हा बाबा, हो आजी कशी आहे? बरी आहे का आजी? अहो बाबा सॉरी, ॲक्च्युली मला तिकडे यायलाच जमलं नाही हो, म्हणून असं फोनवर विचारावं लागतंय. अहो काय आहे, इकडे गाडेपाटलांच्या पद्धतीनं खूप वेगळ्या आहेत, आपल्यासारखं काहीच नाही आहे इकडे. आणि आज तर नवरात्राची आरती गाडेपाटलांकडनं होणार आहे, त्यामुळे तिकडे जायला लागेल. आणि नेमकं त्या आरतीचा मान मला आणि सिद्धिराजना मिळालाय, त्यामुळे मला नाही पण नाही म्हणता येते, म्हणून मी फोनवर विचारते. खरंच सॉरी, पण सांगा ना मला आजी कशी आहे? शुद्ध आली का तिला? अगं भावना, मी खरं तर तुला फोन करणारच होतो, पण राहून गेलं का गडबडीत? काय झालंय बाबा? अगं आजीला डिस्चार्ज मिळाला आता. काय? हो, जयंत आणि जानू तिला त्यांच्या घरी घेऊन गेलेत आणि लक्ष्मी पण गेली आहे त्यांच्या बरोबर तिथे. काय सांगताय बाबा? खरंच का? बरं झालं, आता मी निश्चिंतपणे कार्यक्रमाला जाऊ शकते. हॅलो बाबा. हा, मी भावना म्हणत होतो की आता सगळं ठीक आहे. हा, तू अजिबात काळजी करू नकोस. तू जा त्या कार्यक्रमाला जा तू. हा हो बाबा, मी निघते आता, आणि मला वेळ मिळेल तसं लगेच मी आजीला भेटायला येते. हो, ये. ठेवते. हे लॉक कसं काय झालं जानू? जानू, जानू तुला माझा आवाज ऐकू येतोय का? जानू, नेमकं जयंतला वर खोलीत बंद केलेलं असताना आता कोण आलंय? आई नाही, पण ती कशी काय इतक्यात येईल? बघतेच. कोण आहे? मी सचिन, जयंतचा मित्र. सॉरी, पण मी नाही ओळखत तुम्हाला. अहो दार तरी उघडा, मी ओळख करून देतो.